यानंतर बातमी आहे भाजपच्या गोटातनं मुंबईमध्ये हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून मुंबईमधल्या प्रचाराचा नारळ भाजपनं फोडला। तर आज पुणे भाजपचे सर्व उमेदवार हे सिंहगडावरती पोहोचले होते। सिंहगडावर भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची उपस्थिती होती। यावेळी सर्व उमेदवारांना पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचार मुक्त आणि विकासभिमुख कारभाराची शपथ देण्यात आली। यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडेंची उपस्थिती होती। पुण्यात भाजपनं रिपाईसोबत युती केलेली आहे, त्यामुळे पुण्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। छत्रपती शिवाजी राजांनी केले, स्वराज्या बरोबरच कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप न करता केवळ आपण घेतलेली पारदर्शकतेची शपथ आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन हे पुणे सांस्कृतिक शहर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे। या पुण्याचा विकास आम्ही कसा करू, या पुण्यासाठी केंद्रातून राज्यातून आम्ही निधी कसा आणू आणि या पुण्याचा विकास करू, याच गोष्टीवर जोर देऊन आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे। मला असं वाटतं की पुणेकर जनता सुद्धा भारतीय जनता पार्टीवर खुश आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या हातात पुणेकर सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही, याची मला स्वतःला खात्री आहे।